नमस्कार, मी किशोरी. आज मी बाजरीची भाकरी बनवणार आहे. बाजरीची भाकरी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर चुलीवरती तवा ठेवून घेते. भाकरीचं पीठ मळस तर तवा चांगला गरम होईल. इथं मी काटवट घेतलेली या भाकरी करण्यासाठी. बाजरीचं पीठ चाळून घेणार आहे या भाकरी बनवण्यासाठी. भाकरीचं पीठ कधी पण चाळून घ्यायचं, चाळ पण निघतो. आणि पिठामध्ये मीठ टाकून घेऊ, थोडस चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. भाकरीला चव चांगली लागती. आणि थोडं थोडं टाकून पाणी पीठ मळून घ्यायचं. बाजरीच्या पिठाला पाणी कमी लागतं. पीठ चांगलं मळून घ्यायचं. पीठ जेवढं आपण मळलं ना तेवढी भाकर चवीला चांगली लागती, म्हणून जास्त मळून घ्यायचं. सगळीकडनं पुसून घ्यायची काटवट, म्हणजे पीठ जे असतं ना ते सगळं मळलं जातं. थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी भरपूर खाल्ली जाते, कारण बाजरीची भाकरी बाजरीमध्ये उष्णता असते. आणि इथं आपलं छान मस्त असं पीठ मळून झालेले, एकदम मस्त. आता भाकरी मी थापायला घेणार आहे. असा उंडा करून घ्यायचा आणि पीठ टाकायचं ताटामध्ये. काटवटीत मी पीठ टाकून घेतलेले. थोडा हाताला पण पीठ लावून घ्यायचं आणि थापायला घ्यायची भाकरी. भाकरी थापताना अधून मधून हाताला पीठ लावून घ्यायचं आणि अशी बोटाच्या साह्याने अशी चांगली भाकरी थापून घ्यायची, म्हणजे गोल पण होती आणि पातळ पण होती. परत दोन्ही हाताने थापायला चालू करायचं. आपली मस्त अशी भाकर तयार झालेली आहे. इकडं तवा पण तापलेला आहे, चांगला तवा गरम झालेला आहे. आता भाकरी टाकून घेणार आहे. भाकरी उचलताना अशी हळूच उचलायची आणि अशी हातावरती घेऊन दोन्ही हातावर घ्यायची आणि अशी तव्यात सोडून द्यायची. बाजरीच्या भाकरीला असं वरून पाणी लावायला कमी लागतं, त्याच्यामुळे थोडं कमीच पाणी घ्यायचं हाताला आणि हातावरती आणि टाकायचं. गोल सगळीकडनं लावून घ्यायचं. कमी पडलं तरी अजून घेऊन लावायचं, पण एकदम जास्त नाही टाकायचं. भाकरीवरचं पाणी सुकलेले, आपण भाकरीला उलटून घेऊ. भाकरी छान पचलेली इकडच्या साईडने. पीठ चाळून घेतलेले, तोपर्यंत दुसरी भाकरी थापून घेणार आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेले पिठामध्ये. आता पाणी टाकून थोडं थोडं मळून घेणार आहे आणि हे पण पीठ घेणार आहे पहिल्या भाकरीतलं राहिलेलं.
भाकरी आपली इथं चांगली भाजलेली आहे तव्यामध्ये. आता आपण इकडच्या साईडने हरावरती भाजून घेणार आहे. मी बाहेर चुलीतनं हार काढून घेते. हराला भाकर छान लाल भाजती, कडक पापुडा येतो आणि चवीला पण चांगली लागती. म्हणून चुलीवरती भाकरी केली ना, हरावरती भाजल्यावर छान लागती. तिथं आपली दुसरी पण भाकरी तयार आहे, तव्यामध्ये टाकून घेतली मी. इथं हरावरती आपली मस्त भाकरी भाजलेली आहे, एकदम कडक आणि पापुडा पण मस्त आलेला आहे. इतकी छान भाकरी झालेली तयार. आपल्या मस्त अशा चुलीवरच्या गरमागरम एकदम कुरकुरीत आणि पातळ अशा भाकरी इथं बाजरीच्या तयार आहेत. या सगळेजण जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.